नमस्कार मैत्रिणींनो, आज मुलाच्या शाळेत सायन्स एक्झिबिशन पाहायला आलोत. येथे मुलांनी बनवलेले प्रोजेक्ट पाहून एक गोष्ट लक्षात आली. मुलांना फक्त पुस्तकातील शिक्षण नाही तर प्रॅक्टिकल शिक्षण खूप गरजेचं आहे. रोबोटिक हँड सारखे प्रोजेक्ट करून मुलं टेक्नॉलॉजी समजून घेतात, स्वतः विचार करायला शिकतात. पॅरेंट्ससाठी एक छोटासा संदेश: मुलांना मार्क्सपेक्षा त्यांना त्यांचे टॅलेंट आणि ॲक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे. हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. ही आमची प्रज्वलची स्कूल, अभंग इंग्लिश मीडियम स्कूल. आज आम्ही आलो आहे शाळेत, प्रज्वलच्या स्कूलमध्ये. शाळेत पाऊल टाकतात एक वेगळीच ऊर्जा जाणवते. लहान लहान मुले, उत्साहाने भरलेले चेहरे, त्यांची तयारी, त्यांचा आत्मविश्वास पाहून खूप अभिमान वाटतो. मुलांनी खूप छान छान सायन्स प्रोजेक्ट बनवले होते. काही मुलांनी रोबोट तयार केले, काही मुलांनी आपल्या हातात हालचाली प्रेमाने काम करत, तर काही मुलांनी सौर ऊर्जाचा वापर करून वीज कशी तयार होते हे अगदी सोप्या पद्धतीने दाखवली. पर्यावरण वाचवण्यासाठी झाड लावा, पाणी वाचवा, प्लास्टिकचा वापर कमी करा असे सुंदर प्रदर्शन देण्याचा खूप सगळा प्रयत्न केला. या प्रदर्शनामुळे मुलांना फक्त पुस्तकातील ज्ञान नाही तर प्रत्यक्षात अनुभव शिकायला मिळतो. नवीन कल्पना सुचतात, मुलांचा आत्मविश्वास दुप्पट वाढतो. It is usable for 10 times satellite vehicle. There are different types of Falcon 9 such as V1.0, 1.1, 1.2, 1.3 full thrust and Block 5 is the latest model and it can be reused up to 10 times. And the special thing of this rocket is the first stage comes inside the earth. Because the Sputnik was the first, there was one radio which records the automatic stirrer utilized also. Not machine is a machine which is made of no आजची ही पिढी खूप स्मार्ट आहे. नवीन तंत्रज्ञान लवकर समजून घेतात आणि त्याचा उपयोग करतात. अशा विज्ञान प्रदर्शनामुळे मुलांचं भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल. Welcome all, myself Ananta. This is our process called elevator and an elevator has got a lift. It is a thank you. This is the wireless elevator. Man network is used for high-speed connectivity across the cities. Wide area network connects in geographical areas like cities, countries, or continents. It is used for global communication. Thank you. In real life, why? In the home. Easier. Our effort needed to perform. A simple
हे बघ मी तुम्हाला डायरेक्ट सांगते in that situation, relative to press emergency button. Commonly known as GCB, we were inspired by a robotics lecture that is the hydraulics. Welcome to our project. This is the model of hydraulic excavator. We built this to show how liquids can move heavy objects in little effort. Generally, in that GCB, they use a special hydraulic oil, but in our project, we use water. How does it work? When we push the water through the series, then it works. त्या दररोज अर्थवरती पडतात आपल्याला दररोज इथं मून असतो तर तो जो मून आहे रोटेशन अँड रिव्होल्युशन माहिती आहे जे एकामध्ये तर तो रोटेट करता करता आणि इथे येतो ठीक आहे तर हा जेव्हा इथे येतो तेव्हा हा सनच्या रेज दिसेल ते ब्लॉक करतो इथं 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 जर समजा सनच्या रेज दिसतात का आलं इथं आहे आता इकडनं शॅडो दिसते फक्त शॅडो म्हणजे तुला सावली चंद्राची सावली जर समजा तू इथं समजा इथं आहेस आता इथं आहेस आणि सोलर इक्लिप्स झाला तर तुला हे टोटल डन आहे तर तू इथं आहे बरोबर तुला सन अजिबात नाही दिसणार आता तुला इथं दिसतोय का हा मून आहे आता तुझं त्याचा सेकंड पार्ट बघू आपण तो आहे पार्शियल तू समज इथं ह्या कॉर्नरमध्ये असेल तर तुला थोडं तरी सन दिसेल आता दिसतोय आणि आपल्याला पृथ्वीवरनं सूर्य काळा दिसतो 7 मिनिटासाठी त्याला आपण मराठीत सूर्यग्रहण म्हणतो दिसतोय आणि आपल्याला सूर्यग्रहण आपल्या डोळ्यांनी बघणं चांगलं नाही त्याच्याने आपल्याला do like this. Yes. That concludes our presentation on activity robot. We hope you enjoyed about the learning of the science and mechanism and the power of man. Thank you. आपल्याला आवडण्यासारखं होत असेल तर तुमच्या प्रतिक्रिया या लिखित स्वरूपामध्ये करून जायचं आहे आपण But then I know and he's reading. Today we are going to explain about touchless water glides. Key features: the sensor detects hand and the object. Benefit: it is very high level solution. Application of touchless water glides.
बघा किती छान पाणी येते बघा. ती पाण्याचा नळ तयार केला आहे. ॲक्टिव्हिटी म्हणजे मुलांच्या डोक्याला चालना, म्हणजे त्यांना विचार करायचे बघा. हे दाबलं ना, डब्बा दाबला ना, पाणी बाहेर येतं आहे. किती छान असं डोकं चालून असं मस्त छान छान ॲक्टिव्हिटी केली मुलांनी. हे बघा किती छान मस्त सायन्स ते हृदयाचं सांगत होते, आपल्या शरीरामध्ये काय काय असतं नाही का. ते मुलींनी किती छान त्याचा नाही का बनवून आणलं आणि त्यांचं स्वतःचं डोकं चालवलं आहे. आमच्या स्कूलमध्ये असं आहे की पॅरेंट्सनी नाही करायचं, मुलांनीच करायचं. जेवढं होईल तेवढं मुलांकडून करून घ्यायचं, म्हणजे त्यांच्या मुलांच्या लक्षात राहतं आणि ते स्वतः करायला शिकतात आणि ते कुठं अडखळत नाही. कारण की पॅरेंट्सनी जर करून दिलं ना, मुलं आयते बनून जातात. कारण की चला देतात मम्मी पप्पा करून, मग घेऊन जायचं, नुसतं लन वगैरे करायचं बोलायचं. तसं नाही, आमच्या स्कूलमध्ये स्वतः मुलांनी बनवायचं आणि त्यांनी घेऊन यायचं. असं आहे. किती छान काही ॲक्टिव्हिटी बनवल्यात मुलांनी, खूप मस्त. ते नळाचं तर किती छान आहे. पाणी टाकल्याच्या नंतर नळातून ते हे दाबलं की नळामधून पाणी येतं, बटन दाबलं की नळातून पाणी येतं. किती छान छान ॲक्टिव्हिटी केल्यात मुलांनी, खूप छान. करावं तेवढं कौतुक कमीच मुलांचं. हे लाईटिंग वगैरे, एरोप्लेन कसं उडतं आहे आणि चंद्रयान हे ते भरपूर काय काय बनवलं होतं. सेकंड थर्डच्या मुलांना नव्हतं, 4पासून पुढच्या मुलांना होतं. 4, 5, 5, 6 अशा मोठ्या मोठ्या मुलांचे प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटी होत्या. त्याच्यामुळे प्रोजेक्टला नव्हतं ह्या वर्षी, मोठ्यांच्या मुलांचं होतं. पुढच्या वर्षी असेल त्याला सायन्स प्रोजेक्ट काहीतरी बनवावं लागेल त्याला. आणि मुलांना हे ते छान वाटतंय. सगळेजण प्रोजेक्ट मस्त युनिफॉर्म वगैरे घालून यायला सांगितलं होते सर्वांना. मग युनिफॉर्म घालून गेले बघा. काय काय बनवलं आहे, रोबोटिंग वगैरे, रोबोट हँड, अजून चंद्रायन, हे काय मिल्ट्रीचं आहे. मिल्ट्री मंथचं काय काय दाखवतात, युद्धाचं भरपूर काय काय सायन्समध्ये मुलांनी डोके लावलं बनवलेलं होतं. शेतीचं पण होतं. शेती, अवजारे, बैल, सगळंच असं दाखवण्याचा भरपूर प्रयत्न केला. आता खूप टाईम झाला होता. सकाळपासून मुलं जेवण करून डबे वगैरे घेऊन आले होते. आता संध्याकाळचे 5 वाजले. मग सगळे व्यवस्थित पसारा आपले बॅगमध्ये प्रोजेक्ट वगैरे त्या नेले. ज्याला शक्य होईल त्याने घेऊन गेले, ज्याला नाही शक्य होते तिथंच ठेवले. मग झालं आता प्रोजेक्ट सगळं बघून वगैरे. सगळीकडं जाऊन सगळे थकून गेले होते मुलं एवढं दिवसभर बोलून नाही का. किती छान आहे. किती दिवस लागले असतील ॲक्टिव्हिटी वगैरे बनवायला. नाही एका तासात नाही का मुलांनी परत नाही का सगळं आपला पसारा गुंडाळून बॅगमध्ये जेवढं होईल तेवढं घेऊन गेले. काय जे उचलता येत नव्हतं ते स्कूलमध्येच ठेवलं. हे आमचे मुलं बघायला गेलेले. सगळेजण एवढे आवडीने बघत होते, एवढं समजून घेत होते ना सगळं. कसं बनवलं दादा, हे कसं काय, ते सगळं इंग्लिशमधून पीस सांगत होते. कारण की मराठीमध्ये हिंदीमध्ये अलाउड नाही. इंग्लिश टू इंग्लिशच, म्हणजे इंग्लिश मिडियमच्या स्कूलमध्ये इंग्लिशमध्ये सगळे मुलं बोलतात. मस्त आमचे प्रज्वल हे त्याचे फ्रेंड सगळे असं समजून घेत होते. झालं आता दिवसभर मुलं सांगून थकले आणि निघाले. आपापले पॅरेंट्स पण आले होते नंतर त्यांना घ्यायला. छानपैकी आता 5:30-6 वाजत आले आहे. मस्तपैकी सगळ्यांचं कार्यक्रम पूर्ण छानपैकी पार पाडला. आणि मग आता मुलांना खेळायचं. प्रज्वल मला गार्डनमध्ये खेळायचं आहे. मग तो आला गार्डनमध्ये खेळायला. मस्त असे स्कूलमध्ये टीचर वगैरे चालले आपापल्या ह्यानी. बघा हे स्कूलच्या बाहेर म्हणजे गार्डन, बस वगैरे आहेत. मुलं हे आमच्या स्कूलच्या बस. मग इथं छोटंसं गार्डन, एवढं काय मोठं नाही आहे. इथं गवत वगैरे लावायचं अजून काम सुरू आहे, बाकी आहे काम. मग प्रज्वलन ते आले गार्डनमध्ये खेळायला. झोका, घसरगुंडी. मुलांना लहानपणीच हे खेळ खेळावं. एकदा मोठे झाले की ते खेळू शकत नाहीत, कारण की त्यांनाच लाज वाटते. आपण कसं काय खेळा बाबा इथं. हेच ते वय त्यांचं लहानपण नाही का. म्हणतात ना, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. तसंच आहे. लहानपणी मुलं कुठली पण ॲक्टिव्हिटी करू शकतात, काय पण खेळू शकतात, घसरगुंडी खेळू शकतात. तसं मुलं 10वीच्या नंतर नाहीत खेळत. त्यांना लाज वाटते, कोणी बघल हे होईल ते. त्याच्यामुळे त्यांचं लहान वय आहे तोपर्यंत त्यांना मनसोक्त जगून द्यायचं. त्यांचे मनाला वाटेल तिथं, म्हणजे असं गार्डन वगैरे त्यांचं काय असतं, आम्हाला खेळायला जायचं, गार्डनमध्ये जायचं, झोका खेळायचा, हेच त्यांची इच्छा असते. ते आपण पूर्ण करायची. 10-15 मिनटं इकडं पण दिले त्यांच्यासाठी खेळायला.
नको. कसं वाटलं मुलांचं आमच्या छोटंसं सायन्स प्रोजेक्ट बनवलेले कसे वाटले ते कमेंट करून सांगा. छोटासा ब्लॉग बनवण्याचा मी प्रयत्न केला आणि छोटंसं शूट केलं आमच्या प्रोजेक्टच्या स्कूलमधलं. कसं वाटलं ब्लॉग कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.